नमस्ते सगळ्यांना. आवाज येतो माझा सर्वांना? हो मॅडम, नमस्कार. ठीक आहे. आपली उपायांची कार्यशाळा चालू होणार आहे 23 तारखेला, त्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हा त्याच्यामध्ये. फार सोपी उपायांची कार्यशाळा आहे आणि फार कमी पैशामध्ये शिकवत आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे उपाय तुम्हाला दिले जाणार आहेत, जे तुम्ही सोप्या रीतीने, तुम्हाला ज्योतिष येवो अगर ना येवो तरी सुद्धा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा प्रश्न ऐकून त्याला तुम्ही ते उपाय सुचवू शकता, अशा रीतीने ते उपाय आहेत. ठीक आहे. मॅडम, मला याच्या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे. आपण जर समोरच्याला प्रश्न उपाय सुचवले तर त्याचे साईड इफेक्ट किंवा बॅड इफेक्ट्स आपल्याला होतील का? अजिबात नाही. आपण त्याला, कारण त्याचं भलं होतं, त्याची निगेटिव्हिटी असं काय आपल्याला नसतं, लागते असं का? काय नसतं, असं काही नसतं. त्याला तुमच्याकडे आणि हे तो तुमच्याकडे विचारायला आला, ह्याच्यातच देवाने कुठेतरी त्याला मार्गदर्शन. अशीच कोणतीही घटना घडत नसते, असंच कुठे कोणाकडे माणूस पोचत नसतो. त्याच्या मागे कारण असतं की त्याला तिथे जायचं असतं आणि म्हणून ती घटना घडलेली असते. कारण त्याचं ओके. उत्तर आणि ते हे चांगलं हो अगर वाईट हो, तो तिथे पोचतो. कारण ते त्याचं लिहिलेलं असतं की त्याला तिथेच पोचायचंय. आणि हे उपाय कशा संदर्भात असतील, म्हणजे कसे असतील, आणि याचे काही पीडीएफ पण मिळतील का? म्हणजे व्हिडिओच्या खाली नोट्स असतील, लिहून काढा वहीमध्ये. व्हिडिओच्या खाली म्हणजे नाही लक्षात आलं. माझे व्हिडिओज असतील वेबसाईटला, त्याच्या खाली हा. नोट्स असतात लिहिलेले, ते तुम्ही बर. लिहून काढा. बर, ते लिहून काढावे लागतील. हो. पीडीएफ अशा नाही मिळणार काही? नाही नाही, पीडीएफ नाही. ओके. आणि साधारणतः किती उपाय असतील याच्यामध्ये? भरपूर उपाय आहेत, आता ते मला सांगता येणार नाही हम्म. किती उपाय आहेत. आणि कशा कशा कशा, म्हणजे कोणते साधारणतः प्रश्न असतील, म्हणजे त्याच्या संदर्भात तुम्ही उपाय देता ते? सगळेच, विवाहाबद्दल, संततीबद्दल, पैशाबद्दल, कर्जाबद्दल, जे काही प्रश्न आहेत, वादविवाद, हा. शत्रू, नोकरी, हम्म. व्यवसाय. ओके. पण ते करण्यासारखे असतील का, म्हणजे साधे सोपे कसं साधे असेल सोपे म्हणजे? आहेत ते उपाय. असे काय मॅडम, मी बोलू का 2 मिनिटं? हा, बोला बोला. मॅडम, त्या मॅडम विचारतात त्याच थोडासा विचारसरणीचा. म्हणजे मी आहे असं नाही, पण ते बऱ्याच लोकांकडनं ऐकले की आपण जे प्रेडिक्शन्स जे सांगतात, गाईड करतात त्या आणि उपाय सांगतात, त्यांना थोडाफार त्रास होतो असं म्हणतात. तर त्याच्याशी तुम्ही पूर्णपणे सहमत नाहीये ना? म्हणजे ते नाहीये विचार नाहीये. असं तुम्हाला असं तु- बरेच बरेच तुम्हाला लोक त्रास व्हायचा तुम्हाला त्रास म्हणतात. व्हायचा तर तुम्ही उपाय नाही दिलेत तरी तुम्हाला त्रास होतोच आहे ना? का तुम्ही दिले म्हणून हे होतोय त्रास, मला सांगा. नाही नाही, तसं नाही. जेव्हा एखाद्याशी तुम्ही त्याच्या कुंडलीविषयी चर्चा करून जेव्हा त्याला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करता, तेव्हा जो मार्गदर्शन करतो त्याला थोडा त्रास होतो, असं असं बऱ्याच ठिकाणी विचार प्रवाह आहे या या क्षेत्रात. तर त्याच्यामुळे त्या मला मॅडमनी ते नाही वाटत, विचारलं. मला नाही हा. हो वाटत मी हो. मला नाही वाटत. मी प्रॅक्टिकली शास्त्रानुसार बघते. हे बरोबर ना एक मॅडम, मी शास्त्र, बरोबर हा, बोलतो ना? हो बरोबर. हो. म्हणजे पण मी हा हे हो सर. शास्त्र म्हणून बघते. मी हा त्याच्यामध्ये हा कुठला असं तंत्र मंत्र वगैरे हा ह्या हा 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 दृष्टिकोनाने मी बघत नाही. मी राईट राईट एक राईट. आपल्या ऋषींनी एक शास्त्र म्हणून लिहिलंय आणि ते हा. शास्त्र अनालाइज करायचा प्रयत्न करते. मी त्या अनुषंगाने शास्त्राचा अभ्यास करते आणि ऍज अ कुंडली म्हणूनही मी तसाच अभ्यास करते आणि हा तसाच अभ्यास आहे. परंतु त्याला लोकांनी काय काय करून जोडून 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 त्याला हे करून टाकलेलं आहे पूर्णपणे. हो, कारण बर. मला तसंच विचारायचंय की मी ऐकलंय की जर तुम्ही स्वतः, तुमची ती साधना तेवढी असेल तर तुम्ही दुसऱ्याला देण्यात समर्थ आहात, नाही तर त्याची एक्झॅक्टली निगेटिव्हिटी एक्झॅक्टली तुम्हाला बरोबर. लागते. हा त्याचं प्रारब्ध असं तुम्ही बदलायला जातात. असं काहीच हा. नाही. तुम्ही प्रारब्ध बदलायला नाही जाते, तुम्ही उपाय सांगताय त्याला. तो करेल ना करेल तेव्हा त्याला जो देव जे काही फळ मिळणार आहे ते त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे, तुमच्या प्रारब्धावर अवलंबून नाहीये. तुम्ही एका मॅडम, हे असं ठिकाणी रेखीमध्ये जाता. आहे ना? आ हे असं रेखीमध्ये आहे आणि ते कॉर्ड कट करतात. काय? रेखीमध्ये आहे असं, म्हणजे एखाद्याला उपाय दिल्यानंतर त्या हा माणसाची आपण कॉर्ड कट करायची असते. हा, आपल्याला त्याचा संबंध नाही उरत, तो तुमच्याकडे हा, आला, मग संपलं. ते याच्याशी काही नाहीये. ते नाही, घेणं कॉर्ड देणं नाही. कट करायची म्हणजे काय? ते रेखीचं बरंच आहे ते. अच्छा. तुम्ही जेव्हा अशा हं. मेंटॅलिटीने चालता ना की नाही म्हणून, हा तसंच हा. वास्तूच्या बाबतीमध्ये पण बरेच जण म्हणतात की वास्तूमध्ये गेल्यावरती आम्हाला त्रास होतो, निगेटिव्हिटी येते, आजारी पडतात. बरेच जण, होत असेल, मी त्याला हे नाही करत, त्यांना होत असेल, पण मी गेली 15 वर्ष करते, मला कधीच त्रास झाला नाही. हम्म.
कधीच नाही झाला. नाही, हे ऍक्च्युली आहे ना, म्हणजे मी एक बोलू का, हा की साधारणपणे तुम्ही कुंडली शिकतानीच लोकांनी याचा विचार करायला पाहिजे होतं, की बाबा आपण कुंडली शिकावी का नाही. हो ना, तर आता मॅडम जे विचारून काय म्हणतायत फायदा? ना, हा ना, आता विचारून काय उपयोग होते. मग कशाला फार तुम्ही शास्त्र एवढ्या शिकता? पुढे गेल्यात, तुम्ही 40 शास्त्र 45 शिकता का लेक्चर तर झाल्यानंतर तुम्ही विचारताय. हा आणि शास्त्र हा, शिकता आणि लोक हा, तुमच्याकडे काही चांगलं झालं म्हणून नाही येणार आहेत. ते दुःख घेऊनच येणार आहेत तुमच्याकडे आणि त्यांचे बरोबर आहे. प्रश्न घेऊनच येणार आहेत. मग तुम्हाला फक्त शास्त्र शिकून उपयोग काय? तो दुःखासाठी आलाय, मग त्या दुःखाचं निवारण पण देणं तुम्हाला निवारण. गरजेचं आहे. बरोबर. हो, दुःखाचं निरसन करायचं गरजेचं आहे, पण तुमच्यात तेवढी कॅपॅसिटी किंवा मग कॅपेबल तुम्ही शास्त्र असावं. शिकू नका ना, मग तुम्ही शास्त्र शिकू नाही नका. नाही, त्यासाठी मग तुम्ही त्यासाठी म्हणजे मग याचा अर्थ तुम्ही ज्योतिषशास्त्राला कॅपेबल नाहीये शिकायला. बरोबर आहे नाही एकदम. नाही, नाही नाही, कॅपेबलचा प्रश्न नाहीये मॅम. मला काय म्हणायचंय, तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करू नका, आणि हे जे सर बोलताय हे पण मिसअंडरस्टँडिंग करताय. मी उपायांच्या याच्या संदर्भात विचारलं आहे सर, की उपायांचा आपण दुसऱ्याला पाराशर देतो. शास्त्रामध्ये आपण हा जेव्हा शास्त्राचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये पाठीमागे उपाय दिलेलेच आहेत ना ऋषींनी. ते हो, का दिले मग? कारण जेव्हा कुंडली आपण बघतो, उपाय उपासना देतो, तर सगळेजण असं म्हणतात की तुम्ही अथर्व शीर्षाची उपासना दिली, गणपती स्तोत्राची दिली, तर तुम्ही आधी त्याचं 1,250,000 किंवा 1,000 1100 तुम्ही असं संकल्प झाला पाहिजे तुमचा. माहित मी नाही असं मला. बऱ्याच जणांकडनं ऐकलेलं आहे, मला म्हणून मी माहित हे नाही. तुमच्याकडनं म्हणून मी तुम्ही मला अनुभवी माहित नाही. आहात म्हणून मी तुमच्याकडनं हे विचारते, मी फक्त कारण एक मी इंटरेस्टेड मी आहे. मी फक्त शास्त्र म्हणून अभ्यास करते आणि जे हा मी उपाय देते ते नॉर्मल उपाय आहेत. मी हा कुठले असे बोलतात ना समाधी वगैरे घेतल्यासारखे असे उपाय देत नाही, किंवा ते अंगारे दुपारेवाले असे उपाय नाहीयेत माझे. हे पहिलं डोक्यामध्ये घालून टाका. माझे जे उपाय आहेत ते शास्त्रोक्त आणि जे आपले नॉर्मल उपाय जे घरगुती सगळे करू शकतील असे उपाय आहेत. मला ते मान्य आहे. मला हम्म. तसं नाही म्हणायचंय की धागे दोरे मंत्र तंत्र. मला फक्त एवढं म्हणायचंय की आपण जी दुसऱ्याला उपासना दिली तर त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्यावर नको पडायला, आणि जर पडत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय प्रोटेक्शन हवंय. तुमची मला बाकी साधना, काहीच नाही तुम्ही म्हणायचं. साधना करा तुमची हा बस. बस मला तेवढंच म्हणायचंय. आणि माझी हीच शंका होती, जे पहिल्या सरांनी म्हटलं ते होतं. हे जे दुसरे सर म्हणताय हे चुकीचं आहे, एवढ्या पुढे येऊन तुमचं शिकणं चुकीचं आहे असं हा, नाही बोलणं नाही, बरोबर योग्य त्यांचं नाही. त्यांचं म्हणणं पण आहे ना बरोबर. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही समाजासाठी त्यांचं म्हणणं मला पटलं, जास्त पटलं. का माहितीये का? कारण जेव्हा तुम्ही एखाद्या शास्त्रात येता ना त्यावेळेस तुम्ही एका समाजाशी बांधले जाता. मग त्या समाजाच्या सुखाशी पण बांधले जातात, त्या समाजाच्या दुःखाशीही बांधले जातात. म्हणून जो समाज तुमच्याकडे येतो त्याचं दुःख पण निवारण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे, किंवा त्याला त्याच्यातून मार्ग काढण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, किंवा तुम्ही त्याला तो मार्ग दाखवला पाहिजेत. अशी तुमच्याकडे त्या गोष्टी असायला हव्यात. हे फार हो इम्पॉर्टंट आहे. हो, पण मी एक तुमच्याकडे ऍज अ स्टुडंट ही क्वेरी विचारली आहे. जर विद्यार्थ्यांनीच मग गुरुला नाही विचारलं तर मी कोणाला तुम्हाला विचारणार? तेच ते सांगते, आता जे तेच मी म्हणतात आहे ना ते चुकीचं आहे. आपण चुकीचं नाहीये घरामध्ये बरं, ते ऐका ऐका. ते मी चुकीचं नाहीये, सांगू का, नाहीये मी आहे ना, चुकीचं नाहीये. मी श्राद्ध जेवतो, श्राद्ध. बरोबर आहे. आणि श्राद्ध जेवल्याने खूप त्रास होतो असं म्हणतात. तर आम्हाला त्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही साधारणपणे जे जप आहे तो जप करा. माणूस तो जप करतो 2000 जप. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं शोधून काढा की बाबा त्याच्यावर तुम्हाला काय उपाय करता येईल, की बाबा पहिले आपल्याला प्रॅक्टिकली दुसऱ्याचा ना त्रास व्हायला स्वतःवरती, नको. दुसरे बोलण्यापेक्षा ना पहिलं प्रॅक्टिकली स्वतः अनुभवा ती गोष्ट. स्वतः अनुभवा. मी नेहमी आहे ना बरोबर आहे. दुसरे बोलतात म्हणून मी चालत नाही. मी स्वतः अनुभवते आणि मग ती गोष्ट बरोबर आहे की चुकीची हे मी ठरवते. आणि इतरांच्या बोलण्यावरती मी पटकन रिॲक्ट करत नाही, कारण पहिल्यांदा माझ्यावरती त्याचा काय फरक पडतोय ते बघते मी. पण पुढच्याला तुमची ज्याच्यावर तेच श्रद्धा आहे ना मागचं त्याचा शहाणा तुम्ही असतो ना, हे पण आहे जप ना. करा. हो, पण मग ते शोधून करा हे कुठून शोधून कसं काढा हे नाही. कोणाला विचारणार? नाही आपण नाही, मी गुरुंना काय तर म्हटलं विचारणार की ना. तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे ना, श्रद्धा ज्या देवावर किंवा ज्या ह्याच्यावर, चला तर आपला तुम्ही जप करा साधारण. एंड संपला हा, आता बरोबर. आपण क्लास चालू ओके करूयात. ओके. ओके. ज्याची इच्छा असेल त्यांनी जॉईन करा, ज्याची नाहीये त्यांनी सोडून द्या. ठीक आहे, नाही नाही, माझा चला फोन नाही म्हणलं आता. चला बाय. उत्तम आहे.
मी इतकंच म्हणेल की तुम्ही समाजाशी बांधले जाता शास्त्र म्हणून, तर त्याच्या सुखाची पण आणि दुःखाची पण निवारण करण्याचं तुमच्याकडे प्राबल्य असलं पाहिजे. बस. आता आपण येऊयात लग्नस्थानी. लग्नस्थान बुधाचं चाललंय ना आपलं. आता बुधाबद्दलचा आपण फलादेश वगैरे घेतला की तो द्विस्वभावी का आहे, किंवा त्याला का नपुंसक ग्रह म्हटलं जातं, असं सगळं आपण तो संवादाचा का कारक ग्रह आहे हे सगळं आपण कथेमधून जाणलं. त्याच्या ह्याच्यातून संपूर्ण ह्याच्यातून जाणून घेतलं. त्याच्या पूर्ण आयुष्याचा जो लेखाजोखा होता त्याच्यावरून त्याला त्याचा जो स्वभाव आहे द्विस्वभावी का त्याच्यामध्ये पाहिलं जातं वगैरे हे सगळं तुम्हाला कळालं त्याच्या गोष्टीवरून जे सांगितलं मी. तसंच आता आपण प्रत्येक स्थानामध्ये बुध कशा रीतीने फळ देतो ते बघूयात आपण. तर लग्न स्थानामध्ये जेव्हा बुध असतो तेव्हा व्यक्तीला विद्या शिकायला, कुठलीही विद्या शिकणं आवडतं. जी पण बुद्धीशी रिलेटेड आहेत, ज्ञानाच्या रिलेटेड गोष्टी असतात, पुस्तकं वाचणं आवडतात, अशा व्यक्ती ज्या असतात ज्यांचा बुध प्रथम स्थानामध्ये असतात त्यांच्या चेहऱ्याला जर तुम्ही पाहाल तर पहिल्यांदा ती लोक बघितल्याबरोबर पहिल्यांदा तुम्हाला एक स्माइल देणार. स्माइल दिल्याशिवाय ते पुढे नाही जाणार, कारण त्यांना स्माइल देणं आवडतं. जेव्हा प्रथम स्थानामध्ये बुध असतं, कांतिमान असतात, त्यांना थोडासा त्यांचा चेहरा पण आहे ना मित्रपरायण, म्हणजे कमी वयाचा पण दिसतो. वय जरी जास्त झालं तरी पण कमी वयाचा दिसतो. विचार करणारे असतात, त्यांना शास्त्रांचा अभ्यास करणं आवडतं, तसेच प्रवास करणं आवडतं. लेखन, प्रकाशन, गणित, काव्य आणि कला कौशल्यात त्यांना रुची असते. त्या प्रथम स्थानामध्ये बुध असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव जर बुध दूषित नसेल तर ते बोलण्यामध्ये मधुर असतात, पटकन कोणाला तोडून बोलत नाहीत, त्यांच्या बोलण्यामध्ये आकर्षण असतं, आणि शुक्र आला तर आणखीनच आकर्षण त्यांच्या बोलण्यामध्ये निर्माण होतं. ते सद्गुणी असतात, शांत स्वभावाचे असतात आणि धैर्यशील, विद्याव्यासंगी असतात. बुध ग्रह हा बुद्धीचा आणि तार्किक विचारांचा कारक ग्रह आहे. तसेच तो स्मरणशक्ती खूप चांगली देतो ज्यांच्या प्रथम स्थानामध्ये बुध असतो. संवाद कौशल्य अतिशय उत्तम असतो. ज्योतिषासाठी तर पहिल्या स्थानामध्ये बुध हा अतिशय चांगली फळं देतो. तसेच तो द्वितीय स्थानामध्ये सुद्धा चांगली फळं देतो. बाहुबली सुद्धा मानला जातो प्रथम स्थानामध्ये बुध. बुध हा ज्या ग्रहासोबत जातो, ज्या राशीत जातो, त्यानुसार व्यक्तीची बुद्धिमत्ता, स्वभाव, गुणधर्म काय येतात, बदलतात. शनीशी समजा बुधाचा अशुभ योग झाला तर अशुभ योग म्हणजेच काय, षडाष्टक योगामध्ये शनी असेल किंवा त्याच्याबरोबर शनी बरोबर तो शनी राहू बुध अशी युती असेल तर थोडासा कपटी स्वभाव होतो, अस्थिर होतो, हट्टी होतो, थोडं व्यसनाधीनतेकडे जाऊ शकतात. समजा शनी बुध हे अशुभ योगामध्ये असतील तर 3, 6, 7 आणि 11 या राशीतील बुध, तसेच मकर राशीतील बुध हा व्यक्तिमत्वामध्ये बुद्धिमत्ता ही अतिशय तीव्र दाखवतो. वक्तृत्व कला ही अतिशय चांगली असते. लेखन कला, विज्ञान कला, वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल तर प्रावीण्य मिळवू शकतात. परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रात, तर वृश्चिक राशीमध्ये जेव्हा बुध असतो त्यावेळेस त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळू शकतं. बुध हा रसायनशास्त्राचा कारक ग्रह आहे. तो व्यवसायामध्ये सुद्धा यश देतो. धनु राशीमध्ये बुध हा द्विस्वभाव राशीमध्ये गेल्यामुळे तिथे थोडासा त्याच्या बुधाला कारतत्व हे द्विस्वभाव, तो ऑलरेडी द्विस्वभावी आहे आणि त्यातमध्ये बुध तिथे गेल्यामुळे थोडं बोलण्यामध्ये आचरटपणा दाखवतो. पण गुरुची दृष्टी असेल तर तसं नाहीये. धैर्य कमी असतं, त्याचा अभाव निर्माण होतो. बुध हा वायू, मिथुन, तूळ आणि कुंभ आणि मेष, सिंह आणि धनु ह्या अग्नितत्वाच्या राशीमध्ये चांगली फळं देतो. तिथे तर्कशक्ती आणि मकर राशीमध्ये तिथे तर्कशक्ती खूप चांगली असते, तेजस्वी असते, निर्णय क्षमता प्रभावी असते. जलराशीमध्ये कर्क, मीन, बुध असल्यास भावनांची भर अधिक आणि विचारशक्ती ही सुद्धा कमी होऊन जलतत्वाच्या राशीमध्ये बुध एवढी चांगली फळं देत नाही. तिथे भावना ह्या अस्थिर होतात आणि विचारशक्ती सुद्धा कमी होते. निर्णय प्रक्रियेमध्ये विलंब लागू शकतो. पण वृश्चिक राशीतला बुध हा थोडासा वेगळा वागतो, कारण व्यक्तीला तिथे गूढ आणि धारदार आणि विश्लेषणात्मक बुद्धी मिळते. ज्यांचा वृश्चिकेचा बुध असतो त्यांची विश्लेषणात्मक बुद्धी असते आणि बुद्धीला एक प्रकारे वेगळी धार असते. लग्नस्थानी बुध असलेल्या व्यक्ती महत्वात वेगवान बुद्धी असते, स्पष्ट विचारशक्ती असते, कुशाग्र आणि संवाद कौशल्य निर्माण करते. कुंडलीतील स्थान, राशी, सहवास योगानुसार परिणाम बदलत असतात. सकारात्मक योगामुळे जीवनात यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा बुध लग्नी असलेल्या व्यक्तीला लवकर मिळते.
परंतु दोषयुक्त असेल तर मानसिक अस्थिरता किंवा व्यसन किंवा आचरटपणा दिसून येतो. त्यामुळे लग्नस्थ बुध व्यक्तिमत्वात बौद्धिक आणि सामाजिक, साहित्यिक आणि व्यावसायिक गुणांना चालना देतो आणि जीवनामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतात. हे ज्यांच्या लग्नस्थानी बुध असतो ते लोक वेगळे वेगळे क्षेत्र खूप सहजपणे हाताळतात. म्हणजेच त्यांना त्या गोष्टी जमतात. लग्नी बुध असलेल्या लोकांना ना बऱ्याच 2-3 क्षेत्रामध्ये प्रावीण्य सहज मिळवू शकतात लग्नी बुध असलेल्या व्यक्ती. बघा तुम्ही प्रयत्न करून. पुन्हा लग्नी बुध असलेल्या व्यक्ती व्यवसाय जरी केला ना तरी एक व्यवसाय नाही करत, जोड व्यवसाय करतात त्याच्यासोबत. मकरेतला बुध तर चांगली फळं देतो, कारण पृथ्वी तत्वाचा बुध आहे आणि रास सुद्धा पृथ्वी तत्वाची आहे. उत्कृष्ट बुद्धिमत्ता देतो मकरेतला बुध. आणि मॅडम हा, इथे जर मिथुन राशी आणि कन्या राशी जर लग्नस्थानी असेल तर त्या पण कन्या राशी बुधाच्याच राशी. कन्या राशी तर उत्कृष्ट बुद्धिमत्ता आहे. मिथुनेमध्ये अच्छा. थोडासा बुद्धिमत्ता आहे, परंतु त्याला हं. द्विस्वभावत्व लागतं ना. अच्छा. हा, कारण पृथ्वी तत्वाचा ग्रह पृथ्वी तत्वात गेला की तो जास्त उत्कृष्ट रीतीने वागतो ना. तर ओके. धनस्थानातील बुध व्यक्तीला उत्कृष्ट वक्ता, सल्लागार आणि बुद्धिमान व्यवस्थापक बनवतो. अशा व्यक्तीला संपत्तीची भरभराट, व्यापार कौशल्य, लेखन, प्रकाशन आणि ज्ञान क्षेत्रातून धन मिळते. तो विद्याशील, नित्य प्रवासी, पापभिरू आणि साधुवृत्तीने जीवन जगणारे किंवा स्वयं पराक्रमाने धन मिळवणारे असतात. कुटुंबप्रिय असतात. त्यांना रुचकर पदार्थ खाण्याची आवड असते. त्यांना नेहमी वेगळे वेगळे पदार्थ खाण्यामध्ये आवड असते. बोलण्यात थोडासा जडपणा, आवाज मोठा असतो. द्वितीय स्थानामध्ये बुध असतो. शुभ संबंधित असेल तर वकिली क्षेत्रामधला लोकांना हा बुध अतिशय चांगली फळं देऊ शकतो. अध्ययन करता, लेखन कला किंवा जे एजंटचं काम करतात, दलालीचं काम करतात, मध्यस्थीचं काम करतात, त्यांना अतिशय चांगली फळं देऊ शकतो. अकस्मात धनलाभ मिळवून देतो. बुध ग्रह संपत्ती, संवाद कौशल्य, प्रशासनिक क्षमता, लेखन, ज्ञान क्षेत्रामध्ये. एक मिनिट. तर अध्ययन करता, लेखन कला आणि अकस्मात धनलाभ चांगले साधले जातात. बुध ग्रह संपत्ती, संवाद कौशल्य आणि प्रशासनिक क्षमता सुद्धा चांगली देतो. लेखन, ज्ञान क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून देतो. योगदान देतो. त्याच्यामध्ये व्यक्ती इतरांच्या अधीन काम करून पैसा मिळवते. ज्यांच्या धनस्थानी बुध असतो अशा व्यक्ती ह्या स्वतंत्र रीतीने पैसा मिळवत नाही. म्यूट करा.
ज्यांच्या धनस्थानामध्ये बुध असतो अशा व्यक्ती स्वतंत्र रीतीने पैसा मिळवत नाही, तर इतरांच्या अधीन राहून पैसा मिळवतात. म्हणजेच एकतर एजंट राहून पैसा मिळवतात किंवा मध्यस्थीची कामं मिळवून पैसा मिळवतात. अशा रीतीने त्यांच्या जीवनामध्ये पैसा येत असतो. आर्थिक स्थिती यांची सुधारते. बुद्धी, कौशल्य यांचा व्यवसायामध्ये उत्कृष्ट उपयोग करतात पैसे मिळवण्यासाठी. धनस्थान म्हणजे धन, कुटुंब, बोलण्याची कला, आर्थिक व्यवहार यांचे निर्देशक असते. बुध ग्रहाची बुद्धी, तार्किक विचार, लेखन, संभाषण कौशल्य या माध्यमातून धनसंपादनाचे मार्ग उघडतात. म्हणजेच बोलण्यातून ही लोक पैसे कमवतात, बुद्धीने पैसे कमवतात, कष्टाने, मेहनतीने, म्हणजेच हातांनी, अंग मेहनतीने पैसा मिळवण्यापेक्षा ही लोक बुद्धीचा वापर करून तार्किक विचाराने, लेखनाने, संभाषण कौशल्यातून पैसा मिळवतात. तर शुभ योग असला तर व्यक्तीला लाईन्स काढू नका. तर जर हा बुध धनस्थानामध्ये जर बिघडला असेल, इथे जो धनस्थानामध्ये बुध असतो तो वक्तृत्व कला, वकिली व्यवसायासाठी अतिशय उत्तम फळ देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर हा बुध बिघडला असेल तर बोलण्यामध्ये दोष निर्माण करू शकतो, कागदपत्रांची हानी होऊ शकते, तो बोलण्यामध्ये थोडेसे दोषयुक्त असू शकतात, धनहानी पण होण्याची शक्यता असते. वयाच्या 36व्या वर्षी यांना धनलाभ होतो, ज्यांच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये बुध असतो. व्यक्तिमत्वामध्ये हे लोक नित्य, यांना प्रवास करायला आवडतो. नुसती रास आली तरी पण होतं? नाही, राशीमध्ये ग्रह कुठला आहे त्याच्यानुसार गुणधर्म घेणार ना. ओके. तर द्वितीय भावातील बुध हे धन, बोलण्याची कला, सामाजिक कौशल्य आणि आर्थिक स्थितीचे मुख्य निर्देशक असतात. शुभ संबंधित योग असल्यास म्हणजेच गुरुची वगैरे दृष्टी असेल, व्यक्तीला धनलाभ, सामाजिक प्रतिष्ठा, वचनबद्धता आणि ज्ञान क्षेत्रात यश मिळते. जर दूषित योग असल्यास भाषण, बोलण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, आर्थिक नुकसान आणि कागदपत्रांमध्ये गोंधळ आणि व्यसनाधीनता दिसते. त्यामुळे धनस्थानातील बुध धन, संवाद कौशल्य, बुद्धी आणि व्यावसायिक कौशल्याचा मुख्य कारक असून शुभ योगामुळे व्यक्तीला यश, संपत्ती आणि प्रावीण्य मिळते. दोषयुक्त असेल तर आर्थिक आणि सामाजिक अडचणी फेस कराव्या लागतात. आता तृतीय स्थानी बुध असलेल्या व्यक्ती, तृतीय स्थानी बुध असलेल्या व्यक्तीमध्ये साहस, विद्या, व्यासंग, शास्त्रीय ज्ञानाची आवड असते, मनमिळावू स्वभाव असतो, नातेवाईकांशी जुळवून घेणारा असतो, कुशल आणि लोकांचे हित करणारा असतो. पण तृतीय स्थानातला बुध हा चपळ पण असतो. जर तो बिघडला असेल तर इतरांना ह्यांच्यामध्ये फसवण्याची कला अतिशय उत्तम असते. बोलण्यातून फसवतात ही लोक, तृतीय स्थानामध्ये ज्यांचा बुध बिघडलेला असतो. आणि पण बिघडलेला म्हणजे नीच का वक्री? नीच, वक्री, राहू सारख्या ग्रहासोबत, अच्छा, शत्रू त्याला ग्रहासोबत. बिघडलेला. हा, ओके. किंवा पापग्रहाची दृष्टी म्हणजे पण बिघडलेला असेल हो, ना. बिघडलेला.
ओके. बोलण्यातून फसवतात अशी लोक समोरच्या व्यक्तीला. बरेच जण हल्ली बोलतात ना, याच्यामध्ये पैसे टाका, त्याच्यामध्ये पैसे टाका. ते एक दलालीचं हम्म. काम असतं ना, मध्यस्थीचं. मग अशा लोकांच्या कुंडलीमध्ये बऱ्याचदा तृतीय स्थानामध्ये बुध बिघडलेला असतो, मग ते फसवणुकीतून तशा पद्धतीने काम करतात. त्यांना लेखन, व्यवसाय, ग्रंथ, प्रकाशन, व्यापारी लोकांशी मैत्री, यातून कीर्ती आणि आर्थिक फायदा मिळतो. तसेच भावंडांशी सहयोग, गूढ विद्या, ज्योतिष, भूगर्भशास्त्र, पोस्ट, बँका, रेल्वे क्षेत्रामध्ये कामामध्ये यांना रुची असते. हृदयाचे भाव इतरांपासून गुप्त ठेवणे यांचे वैशिष्ट्य यांच्यामध्ये असते. कला, सौंदर्य संग्रहाशी जडणारा कल असतो. सुंदर वस्तूंचा संग्रह करतात. कलाकृतीमध्ये आवड या गुणामुळे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनते. बुध ग्रहाची बुद्धी, तार्किकता आणि संवाद कौशल्य, वैविध्यपूर्ण आणि ज्ञान अभ्यासाची वृत्ती या सर्व गुणांना चालना देते. तृतीय भाव साहस, प्रवास, भावंड, संबंध, संवाद, धैर्य आणि कौशल्य यांचा कारक असतो. कुंडलीतील सहवासानुसार बुधाचे परिणाम बदलतात. शनीशी योग असल्यास अस्थिर चित्त, भित्रेपणा असतो. मी पाहिलंय कुंडलीमध्ये, जेव्हा बुध हा तृतीय भावात असतो आणि शनीची दृष्टी असते, तर अशा व्यक्तीमध्ये थोडासा अस्थिर स्वभाव असतो आणि भित्रा असतो अशी व्यक्ती. आणि मानसिक संशय, गुरुदृष्ट असल्यास न्यायप्रिय वृत्ती, शिक्षण क्षेत्रात फायदा, मंगळाशी योग असल्यास भूगर्भ शास्त्र, तंत्रज्ञान किंवा विज्ञान क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. दोषयुक्त असल्यास बुद्धिमत्तेचा विकास मर्यादित राहतो. मानसिक स्थिरता कमी असते. शिक्षणाच्या संधी मर्यादित राहतात. शेवटी शिक्षणाचा कारक ना बुध. तर कुंडली तृतीय स्थानी बुध असलेल्या व्यक्ती साहसी, विद्याव्यासंगी, जर तो शुभ असेल तर लोकहिताची कामं करणारे असतात, कुशल असतात, गूढ विद्या आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवून देतात. बोलण्याच्या माध्यमात सुद्धा प्रावीण्य मिळवून देतात. धन, कीर्ती आणि शिक्षण, कला आणि प्रवासाचे रिलेटेड कार्य करतात. प्रवास सुद्धा यांना कायम लाभदायक ठरतात. परंतु दोषयुक्त असेल तर प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतात. मानसिक अस्थिरता, बुद्धिमत्तेचा विकास कमी होतो, भित्रेपणा दिसतो. तसेच कला, सौंदर्य आणि सुंदर वस्तूंचा संग्रह ही त्यांची स्वाभाविक आवड असते तृतीय स्थानातल्या बुधाची, जी त्यांच्या व्यक्तिमत्वाला विशेष आकर्षण निर्माण करते. आता चतुर्थ स्थानी बुध असलेल्या व्यक्ती, चतुर्थ स्थानात बुध असलेल्या व्यक्तीमध्ये थोडासा चंचल स्वभाव निर्माण होतो. दीर्घकालीन स्थिरता नसते. मातृसुख थोडंसं कमी असतं. बंधू सौख्य कमी असतं. ते पंडित, बुद्धिमान, संगीतप्रिय, शोभादायक पदार्थ व स्त्रियांमध्ये रस घेणारे असतात. वाहन सौख्य मिळवणारे असतात. यांना पुस्तक, लेखन किंवा लेखकांच्या सानिध्यात राहण्याची आवड असते. तसेच मित्रांकडून मदत मिळते यांना. पोट यांचे मोठे असते, परंतु अंग थोडंसं कमी असतं आणि पोट मोठं असतं. आळशीपणा दिसतो. मिथुन लग्नाला पण मी बऱ्याचदा आहे ना, पोट मोठं असलेलं बघितलंय. मिथुन लग्न, मिथुन राशीच्या लोकांचं पोट मोठं असतं यांचं. आयुष्याच्या उत्तरार्धात शुभयोग असल्यास ते यशस्वी, स्मरणशक्ती तीव्र आणि सूचक स्वप्न पाहणारे ठरतात. चतुर्थ भाव हे भावना, मनःशांती, घर, आई, सुख आणि स्थिरता यांचे निर्देशक आहेत. बुध ग्रह बुद्धी, तार्किक विचार, अभ्यास, स्मरणशक्ती आणि व्यवस्थापन यांचा कारक ग्रह आहे. शुभ संबंधित योग असल्यास व्यक्तीला घरगुती सुख, मित्र, नातेवाईकांकडून मदत, वाहन सौख्य, जमीन जुमला, व्यापार, लेखक आणि ज्ञानक्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळते. जेव्हा चतुर्थ स्थानामध्ये बुध शुभ असतो, अशा लोकांच्या प्रॉपर्टी पण एकापेक्षा जास्त होतात, गाड्या पण एकापेक्षा जास्त असतात. परंतु हाच जेव्हा दूषित असतो किंवा शनीच्या किंवा मंगळाच्या दृष्टीत असतो, त्यावेळेस तिथे मातृसुख हे कमी करतो, बंधू सौख्य हे कमी करतो, चोरी, विश्वासघात, मानसिक दुर्बलता दिसून येते. बुध शनी संबंध पण चतुर्थ स्थानामध्ये किंवा मंगळाचा संबंध चतुर्थ स्थानामध्ये होतो, त्यावेळेला बऱ्याचदा घरामध्ये चोरी सुद्धा झालेली दिसते. तर विशेषतः 3-6 राशीत बुध असल्यास जीवनाचा उत्तरार्ध लाभदायक, मानसिक सूक्ष्मता वाढलेली असते. दुसऱ्याच्या मनातील आशा जाणून घेण्याची क्षमता हा चतुर्थातील बुध त्या व्यक्तीला देतो. दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टी हा व्यक्ती पटकन ओळखू शकतो. व्यक्तिमत्वात ते संगीत, लेखन आवड, शोभादायक पदार्थांची आसक्ती,
स्त्रियांमध्ये आकर्षण असलेले असतात. त्यामुळे चतुर्थ स्थानातील बुध घर, मातृसुख, मानसिक स्थिरता आणि स्मरणशक्ती, यश, ज्ञान, क्षमता यांचा मुख्य कारक असतो. शुभ योगामुळे जीवनाचा उत्तरार्ध लाभदायक यशस्वी होतो, तर दोषयुक्त योगामुळे घरातील भावनिक आणि आर्थिक अडचणी, चोरी, विश्वासघात आणि मातृसुख कमी दिसून येतं. हे होईलच असं नाही, परंतु बुधाच्या त्या रिलेटेड फळं सांगितली आहेत चतुर्थात, म्हणून ती तुम्हाला मी सांगते. आता तुम्हाला ते तुमच्या समोर पत्रिका येईल तेव्हा तुम्ही ते तार्किक बुद्धीने बघा जुळतं का. ठीक आहे. पंचम स्थानी बुध असलेली व्यक्ती साहित्य, ललित कला, गायन, वादन आणि लेखन यात प्रावीण्य मिळवते. त्यांना संतती सुख, स्त्री पुत्रांचे सुख, सुंदर नेत्र, उपासना, धार्मिकता आणि जे पंडित वगैरे असतात त्यांच्याविषयी त्यांना आवड असते. ब्राह्मणांविषयी अशी व्यक्ती विद्याव्यासंगी, मांत्रिक, जादूटोणा करणारी जर बिघडला असेल तर द्रव्यवान, मायाळू, राजमंत्री किंवा सल्लागार स्वरूपाची कामं करू शकतात. कन्सल्टिंगची कामं खूप चांगली करतात पंचमातली बुध असलेल्या व्यक्ती. सेल्स मार्केटिंग क्षेत्रामध्ये असतात बऱ्याचदा. बुद्धिमत्ता इतकी तीव्र असते की इतर लोक चकित होऊन जातात. खूप चांगली बुद्धिमत्ता देतो पंचमातला बुध. पंचम स्थानी बुध का देतात सांगा? पंचम स्थानी बुध का देतो एवढी बुद्धिमत्ता चांगले? हा, पंचम स्थानी सिंहरास असल्यामुळे पण एक म्हणजे त्याच्या बुद्धीवर प्रकाश किंवा असं म्हणू शकतो. स्थानच बुद्धीचं आहे ना, तिथे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे ना. ओके. पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे ना, बुद्धिमत्तेचं. आणि क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे ना. त्यामुळे पंचमातला बुध चांगली बुद्धिमत्ता देतो. वादविवाद, सामर्थ्य, संतुष्ट वृत्ती, खेळामध्ये चातुर्य, लेखन व सल्लागार ह्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवतात. पंचम भाव संतती, बुद्धिमत्ता, सृजनशीलता, शिक्षण, आनंद, कृती क्षमता आणि निर्देशक असून बुध या सर्व गुणांना चालना देतो. शुभ योग असल्यास व्यक्तीला संतती, सुख, कला आणि बुद्धिमत्ता, जीवनातील आनंद, शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य मिळते. तर दूषित योग असल्यास संततीचे धोके, व्यसनाधीनता, मातृनाश, मानसिक अस्थिरता आणि संततीचा वेढा दिसतो. कुंडलीत शनी, नेपच्यून, हर्षल आणि मंगळ यांचा जर दूषित प्रभाव होत असेल तर संतती होण्यामध्ये अडचणी येतात. तर पूर्ण चंद्रदृष्टी, शुभ ग्रहांच्या संयोगामुळे बुद्धी, कला आणि जीवनातील फळ उत्तम मिळते. व्यक्तिमत्वात ते लेखन, गायन, वादन आणि सृजनशील कला, मांत्रिक कौशल्य, सल्लागिरी आणि वादविवाद सामर्थ्य यामध्ये सर्वांमध्ये निपुण असतात. पंचम स्थानी बुधाच्या प्रभावामुळे जीवनात संतती, बुद्धिमत्ता, सृजनशीलता, लेखन, कला क्षमता आणि ज्ञानक्षमता यांचा विकास पंचमातला बुध खूप चांगला करू शकतो. शुभ योग असल्यास जीवनात संतती, सुख, कला, बुद्धिमत्तेमधील प्रावीण्य मिळते. पण जर दोषयुक्त असेल तर हीच बुद्धिमत्ता चुकीच्या वेने वापरू शकतो. संततीला त्रास होऊ शकतो, व्यसन सुद्धा लागू शकतं, मातृनाश किंवा मानसिक अस्थिरता दिसून येते. ठीक आहे. आता षष्ठ स्थानी बुध. आवाज कमी येतोय? आवाज कमी येतोय का? हा, नाही, ओके. त्यांचा स्पीकरवर नसेल मॅम, म्हणून त्यांना आवाज कमी जात असेल. चांगला येतोय ताई, व्यवस्थित येतोय. सहाव्या स्थानातील बुध असलेल्या व्यक्ती शत्रुरहित जीवन, आत्मसंयम युक्त कर्म करणारी म्हणजे चांगलं कर्म करणारी वृत्ती असते. व्यवहार कौशल्य. आता षष्ठ स्थानी बुध असलेल्या व्यक्ती ह्या कर्म करणाऱ्या असतात. का सांगा? कारण तिथे निसर्ग कुंडलीप्रमाणे सहाव्या स्थानामध्ये त्याची स्वतःचीच रास येते ना. मातुल सुखापासून सुख प्राप्त करतो. अशा व्यक्ती विद्या, विनोदप्रिय, कलहप्रिय असून लेखन, मुद्रण, रसायन शाखा आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रावीण्य मिळवतात. सहाव्या स्थानातला बुध
बलवान बुध असल्यास शत्रुरहित मित्रांशी संगती चांगली, व्यावहारिक बुद्धी, युक्तिवाद, कौशल्याने संपन्न असतात. तर दूषित किंवा वक्री बुध असल्यास भित्रा, शत्रू निर्माण, स्वजनांशी वैर, लबाड, लोकांनी फसवणे, मानसिक चिंता, शारीरिक दुर्बलता, क्षय किंवा श्वासाशी संबंधित समस्या दिसतात. षष्ठ भाव शत्रू, भय, रोग, खर्च, कौटुंबिक सामाजिक धोके यांचा निर्देशक आहे. बुध इथे असल्यास व्यक्तीच्या बुद्धी, व्यावहारिकता आणि आरोग्यविषयक दक्षतेवर महत्वाचा प्रभाव पडतो. कुंडलीत शुक्र, शनी, मंगळ या दोषी योग असल्यास मानसिक अस्थिरता, रोग, आत्महत्या धोका, व्यावसायिक अडचणी वाढू शकतात. व्यक्तिमत्वात बलवान बुधामुळे ते आत्मसंयमी, युक्त कर्म करणारे, व्यवहार कौशल्य संपन्न, व्यावसायिक प्रावीण्य असलेले बनतात. तर दोषयुक्त बुधामुळे शत्रू निर्माण होतात, मानसिक चिंता, शारीरिक दुर्बलता दिसते. तसेच वय व दशानुसार 3 व 37व्या वर्षी काहीतरी त्रास निर्माण होतो. त्यांना दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे षष्ठस्थानी बुध, शत्रू, मानसिक, शारीरिक धोके, खर्च, आरोग्याचे प्रमुख निर्देशक. शुभयोग असल्यास जीवन शत्रू नाही होत, संतुलित, व्यावहारिक आणि यशस्वी बनते. दोषयुक्त असेल तर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक अडचणी उद्भवतात. सप्तम स्थानी बलवान बुध असलेल्या व्यक्ती विद्यावान, प्रज्ञावान, सुंदर, विनोदप्रिय असलेल्या, चातुर्ययुक्त, शिल्पशाखा, कला कौशल्य यामध्ये संपन्न होतात. असे लोक लवकर विवाह, ज्यांच्या सप्तमामध्ये बुध असतो त्यांचा विवाह लवकर होतो, पुष्कळ संतती होते यांना. पण बाकीचे पण योग गरजेचे आहेत. सुशील असतात, वैभव, सत्यव्रत, प्रामाणिकपणा अनुभवतात. त्यांना व्यावहारिक बुद्धिमत्ता, व्यापार, जुगार आणि प्रवासातून धनलाभ मिळतो. लेखन कलेमध्ये प्रावीण्य असून चिकित्सापूर्ण लेखनामुळे काही लोकांना अप्रिय वाटणे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता आहे. सप्तम भाव हा वैवाहिक जीवन, जीवनसाथी, संतती, सौंदर्य आणि सहकार्य दाखवतो, सामाजिक व्यवहार दाखवतो. आणि इथे बुध असल्यास सर्व गुणांना चालना मिळते. शुभ बुध असल्यास व्यक्तीचा विवाह लवकर होतो, उत्तम जीवनसाथी मिळतो, कला कौशल्य, व्यवसाय, प्रवासातून सुद्धा लाभ होतो, संतती, सुख, सुशीलता मिळते. अस्तंगत, पण जर बुध अस्तंगत असेल, दूषित असेल तर विवाह उशिरा होऊ शकतो, एकापेक्षा जास्त विवाह होऊ शकतात, विवाहामध्ये भानगडी निर्माण होऊ शकतात, जीवनसाथीशी मतभेद होऊ शकतो, सार्वजनिक टीका, मानहानी, खटले आणि वैवाहिक अस्थैर्य दिसते. बुधाच्या दोषयुक्त प्रभावामुळे विवाहात सतत वादविवाद, मतभेद, अस्थिरता आणि अविश्वास वृत्ती निर्माण होते. कुंडलीत मंगळ, शनी, हर्षल यांचा योग असल्यास हे परिणाम अधिक स्पष्ट दिसतात. त्यामुळे सप्तम स्थानी बुध विवाह, जीवनसाथी आणि संतती, सामाजिक व्यवहार, कला कौशल्य हे तर मिळतं, परंतु जर तो दूषित असेल तर ह्याच्यातून खूप त्रास होतो. सप्तमातल्या बुधामुळे त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्यता मिळत नाही, त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये खूप अडचणी निर्माण होतात त्याच्याशी रिलेटेड. परंतु सप्तमातला बुध हा प्रवासासाठी आणि व्यावसायिक गोष्टींसाठी उत्तम समजला जातो. फक्त वैयक्तिक जे पर्सनल आयुष्य असतं ते डिस्टर्ब असतं सप्तमातला बुध. किंवा समजा जर विवाह जरी नाही तुटला तरी पण ह्या लोकांना सतत त्यांचा संसार आहे ना, आज इथे करतात उद्या तिथे करतात, सतत त्यांना आज हे घर बदल उद्या ते घर बदल, असं त्यांना स्थिरता मिळत नाही. विवाह झाल्यानंतर सतत बदल होत राहतो. आता अष्टम स्थानी बुध असलेली व्यक्ती नम्र, अतिथी सत्कार करणारी, धनवान, आध्यात्मिक विद्येची आवड असलेली, पवित्र आचरण करणारी, ती व्यावहारिक बुद्धिमत्ता, व्यवहार कौशल्य, लेखन, ज्ञान क्षेत्रात प्रावीण्य मिळवते. तसेच व्यापार, भागीदारीत सतर्कता असते. शुभ बुध असल्यास आयुष्य चांगले, सत्ता अधिकार मिळणे, श्रमाशिवाय द्रव्य प्राप्ती, व्यापारात लाभ, शत्रूचा पराभव आणि परदेशात मान प्राप्त होतो. आता हे किती माहित नाही, पत्रिकेमध्ये लावून बघा तुम्ही.
तसेच वारसा किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता असते. व्यक्तिमत्वात मानसिक दृढता, आध्यात्मिक प्रावीण्य आणि व्यावहारिक बुद्धी या गुणांचा समावेश असतो. तसेच आयुष्याच्या सुरुवातीला मानसिक दुर्बलता येते. यांना संतती कमी असते अष्टमातल्या बुधाच्या लोकांना. बालपणी थोडासा मृत्यूचा धोका असतो. अष्टम भाव आयुष्य, मृत्यू, संकट आणि भागीदारी आणि द्रव्य लाभ आणि वारसा आणि रहस्यात्मक ज्ञान देणारा भाव आहे. तर इथे जर बुध असेल तर बुधाच्या शुभयोगाने आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रावीण्य मिळते. परंतु जर दूषित असेल तर मानसिक दुर्बलता, कामव्यथा, संतती कमी, सांपत्तिक अडचणी आणि भागीदारीत धोके निर्माण होतात. याशिवाय शुभ बुधामुळे साहित्य, विज्ञान, लेखन, वाचन, एजन्सी, दलाली, मध्यस्थी यासारख्या व्यवसायामध्ये यश मिळते. दोषयुक्त बुधामुळे जोडीदाराच्या आर्थिक अडचणी, विवाहात आर्थिक तणाव, वारसा संबंधी खटले उद्भवतात. त्यामुळे अष्टम स्थानी बुध हा आयुष्य, द्रव्य, भागीदारी, आध्यात्मिक, आर्थिक प्रावीण्य आणि प्रमुख कारक, ज्याचे फळ शुभ असताना लाभदायक, दूषित असताना धोकेकारक ठरते. बऱ्याचदा अष्टम स्थानातला बुध किंवा 12व्या स्थानातला बुध जर शनीच्या दृष्टीत आला तर पुरुषामध्ये नपुंसकत्व येतं हळूहळू. किंवा गोचरणे सुद्धा बुधावरून, जेव्हा अष्टमात बुध असेल, 12व्या स्थानात बुध असेल आणि शनीचं गोचर असेल तेव्हा सुद्धा पुरुषामध्ये ह्या गोष्टी थोड्या कमी झालेल्या होतात किंवा त्यांना इंटरेस्ट निघून जातो. सॉरी, हे मी सांगते कारण ज्योतिषशास्त्र आहे. आपण प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्रत्येक व्यक्ती येतो, प्रत्येक व्यक्ती प्रश्न घेऊन येतो आणि तो विचारतो ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुमच्याकडे का असे का, कशामुळे हे सांगणं फार गरजेचं आहे. तुम्ही एक शास्त्राचा अभ्यास करताय. कारण बुध सुद्धा नपुंसक ग्रह मानला जातो आणि शनी सुद्धा तेवढं त्याच ह्याच्यातला मानला जातो. त्यामुळे शनी आणि बुधाचं जे शनीचं गोचर हे 27 वर्षाने होत असतं आणि कुंडलीमध्ये जेव्हा बुध ज्या स्थानात असतो त्या स्थानावरून शनीचं गोचर जेव्हा असतं त्यावेळेला कदाचित ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न त्यांना उद्भवतात. नवम स्थानी मॅडम, अष्टम स्थान हे गुप्तधनाचं पण स्थान आहे ना? हो, मग चांगला बुध असेल तर त्याला असं म्हणजे मिळतं ना वारसा हक्काने धन. नाही, गुप्तधन. हा, गुप्तधन मिळेल ना वारसा हक्काने किंवा गुप्तधनही मिळेल त्याला. हा, चांगला बुध असेल तर. नवम स्थानी बुध असलेली व्यक्ती विद्वान, धर्मिष्ठ, परोपकारी, वक्तृत्व कला संपन्न, कला कौशल्ययुक्त आणि सहज विश्वास ठेवणारी असते. ती धनवान, उच्च विचारांची, सन्मार्गी, ज्ञानशाखा प्राप्त असलेली, स्त्री पुत्रांचे सुख पाहणारी, आप्त परिवाराचे कल्याण साधणारी असते. शुभ बुध असल्यास आयुष्यात भाग्य, संपन्नता, धर्म, परोपकार, परदेशामध्ये मान, धार्मिक श्रद्धा, प्रवास आणि शास्त्रीय ज्ञानात भर मिळते. व्यक्तिमत्वात विचारशीलता, अभ्यासू, मन ज्ञान प्राप्तीची इच्छा, लेखन, वाद्य, गायन, कला यामध्ये प्रावीण्य दिसते. बुधाचे सकारात्मक परिणाम विषय, धर्म, न्याय, कायदे, तत्वज्ञान, शास्त्र आणि प्रवास क्षेत्रामध्ये यश मिळते. दुसरीकडे नवम स्थानी बुध जर दूषित असेल तर, दृष्ट दूषित असेल तर व्यक्ती संशयी, नास्तिक, अपकीर्ती असणारी, अस्थिर मनाची, एकाग्रतेचा अभाव असणारी असते. अशा व्यक्तीला कायदेशीर अडचणी, न्यायालयीन वाद, कायद्याशी संबंधित त्रास निर्माण होऊ शकतो. या व्यक्तीच्या मनामध्ये सतत बदल होऊ शकतो. कुठल्याही गोष्टीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे यशाच्या संधी, विशेष घटना लक्षात घेतल्यास 19व्या वर्षी मातृसुखाचा नाश होतो. 32व्या वर्षी भाग्योदय दिसून येतो. आता हे कितपत योग्य ते माहित नाही मला, कुंडल्या बघा तुम्ही तपासून. बुधामुळे व्यक्तीचे मन विशाल, लवचिक आणि समायोजक बनते. त्यामुळे आयुष्यात अनेक वेळा विचार बदलतात, पण ते बदल योग्य कारणास्तव आणि सुसंगत विचारातून होतात. शुभ नवम स्थानी बुध व्यक्तीला ज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान, कायदे, विज्ञान, प्रवास, लेखन व वक्तृत्व क्षेत्रामध्ये यशस्वी बनवतो. तर प्रवासी, लेखनात, वक्तृत्वात कुशल, विचारशील आणि परोपकारी असतो. दूषित बुध असल्यास तो अस्थिर, दिशाहीन आणि कायद्याशी संबंधित अडचणीत सापडण्याची शक्यता असते. एकाग्रतेच्या अभावामुळे यश कमी मिळवणारी असते. भाग्यातला बुध. दशमस्थानी बुध व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता. दशमस्थानी बुध असलेली व्यक्ती विद्या व्यासंगी, ज्ञानी, सत्कर्मी, लोकप्रिय आणि धनवान होते.
ती विचारशक्ती, तर्कशक्ती आणि बुद्धिमत्तेने, कारण भद्र योगामध्ये जातो ना बुध, तर बुद्धिमत्तेने युक्त असते. अशा व्यक्तीला वेद अध्ययन, धार्मिक कार्य, नैतिक कृती आणि सत्पुरुषांच्या संगतीत राहणे आवडते, लाभदायक ठरते. कारण त्यामुळे बुद्धिमत्ता अधिक खुलते. व्यवसाय आणि आर्थिक प्रावीण्य, त्याला अनेक व्यवसाय धंद्यात रस असतो. लेखन, कला, हस्तकौशल्य आणि दलाली, लोकउपयोगी कामं, व्यावसायिक व्यवहार यातून चांगला आर्थिक लाभ मिळतो. भाषणात विनोदाची सहजता, व्यावहारिक बुद्धी आणि कल्पकता व्यक्त होतात. शुभ बुध असल्यास व्यवहारात भरभराट होते. खाजगी आणि शासकीय क्षेत्रात सन्मान मिळतो. शासकीय नोकरी आणि प्रतिष्ठा, शासकीय नोकरीत प्रारंभी उच्च पद मिळत नाही, पण कालांतराने स्थान आणि प्रतिष्ठा वाढते. जर गव्हर्नमेंट जॉबला असेल तर तिथे उच्च पद प्रमोशन मिळायला थोडंसं कठीण जातं. दशमामध्ये ज्यांचा बुध असतो तर तिथे खूप वेळ लागतो त्यांना, पण नाव चांगलं होतं. खाजगी क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात हा दशमातला बुध खूप चांगल्यापैकी प्रगती देतो. बुधाचे अपकारक प्रभाव, शनी संबंधित बुध थोडस खोटे बोलणे, खालची कामं करणे किंवा दरोडे मंगळाने किंवा शनीने जर दूषित असेल तर थोड्या थापा मारणाऱ्या व्यक्ती असतात, वादविवाद करणाऱ्या व्यक्ती असतात. बाहेर बडबड करणं त्यांना आवडतं, उगाच बडबड करणं आवडतं. शुभ बुध असलेल्या व्यक्तीमध्ये गुरुजनांविषयी आदर, पदवी, सन्मान प्राप्ती, अधिकार युक्तीने लोकांना मार्गदर्शन असे गुण दिसतात. जीवनातील परिस्थितीशी जुळवून घेण्याची कल्पकता असते, अनुकूलता असते, ज्यामुळे व्याख्याते, प्रकाशक, लेखक आणि गूढ विद्येत यशस्वी होऊ शकतात. विशेष बाबी म्हणजे वायू राशीतील बुध, मिथुन, तूळ आणि कुंभ, अभिव्यक्तीची ताकद द्विगुणित होते. वक्तृत्व अतिशय चांगलं असतं. संवाद कौशल्य अधिक धारयुक्त असतं. व्यावसायिक साठी हा बुध अतिशय चांगला. लेखक आणि शिक्षक आणि संशोधक आणि वक्ता म्हणून कार्यरत सुद्धा ही लोक राहू शकतात किंवा बोलण्याशी रिलेटेड काम करू शकतात. एखादी एजन्सी घेऊ शकतात, त्याच्याशी रिलेटेड काम चांगलं करू शकतात. दशमस्थानी बुध व्यक्तीला बौद्धिक क्षमता, वक्तृत्व, लेखन कौशल्य आणि व्यावसायिक बहुपरत्व आणि कल्पकता प्रदान करतो. वायू राशीतील बुध अभिव्यक्ती आणि संवाद कौशल्याला धार देतो. सहाय्यक भूमिका अनुकूल, स्वतंत्र नेतृत्वाच्या तुलनेत सहाय्यक पद अधिक फायदेशीर ठरते. एकादश स्थानातील बुध, आता एकादश स्थानामध्ये बुध असता व्यक्ती तेजस्वी, प्रतिष्ठित, बुद्धिमान आणि सामाजिक दृष्ट्या प्रभावशाली असते. अशा व्यक्तीला राजकृपेने लाभ मिळतो, त्याचे हेतू साध्य होतात. आणि राजकृपेने म्हणजेच काय तर गव्हर्नमेंटशी रिलेटेड एखादं काम त्यांचं होतं आणि भाषण मधुर, आकर्षक, प्रभावी असते. शत्रूवरही सौम्य प्रभाव टाकतात. त्याला गायन कला आणि शिल्पकला, शास्त्र, ज्योतिष, गूढ शाखा विद्या यामध्ये यांना रस असतो, ज्यांचा एकादश स्थानामध्ये बुध असतो. लेखन व शिक्षणातून प्रतिष्ठा, आर्थिक लाभ मिळतो. शुभ बुध असल्यास खूप साऱ्या खूप मित्र निर्माण होतात. ओळखी आणि सामाजिक नेटवर्क मजबूत होतं यांचं. कन्या संतती संबंधी लाभ मिळतो. आयुष्यातील 45व्या वर्षी मोठा लाभ होतो. मान प्राप्त होतो. बुध पीडित असेल तर मैत्री टिकत नाही. पत्रव्यवहारातील गैरसमज वाढतात. आर्थिक मानसिक नुकसान होऊ शकते. तसेच टीकाकार किंवा उपहासात्मक वृत्ती निर्माण होऊ शकते. 12व्या भावात शुभ बुध व्यक्तीला एकादश भावातील बुध व्यक्तीला गुप्त संशोधनात्मक सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देतो. वैज्ञानिक संशोधन, गुप्तहेरगिरी, गूढ विषयांचा अभ्यास करण्याची क्षमता देतो. पण पीडित एक मिनिट गूढ विषयांचा अभ्यास करण्याची क्षमता देतो, पण पीडित असल्यास मानसिक गोंधळ, नैराश्य, अस्थिर वृत्ती, आत्मप्रतिबंध, अडथळे आणि बंधन अनुभवास येतात. शनीकडून जर दूषित असेल तर त्रास होऊ शकतो. कानाशी रिलेटेड त्रास होतो. जेव्हा तृतीय स्थानामध्ये बुध असतो किंवा लाभस्थानामध्ये बुध असतो आणि शनीची समजा दृष्टी असेल किंवा शनी संबंधित असेल तर अशा लोकांना कानाने ऐकायला कमी येतं किंवा कानाशी रिलेटेड त्रास निर्माण होतो या लोकांना. त्यामुळे एकादश आणि 12व्या स्थानामध्ये सुद्धा शनी बुधाला पाहत असेल तेव्हा सुद्धा कानाशी रिलेटेड त्रास होतो.
ऐकायला कमी येतं. द्वादश स्थानातील बुध असलेली व्यक्ती अनेक अनिष्ट घटना, मानसिक त्रास आणि सामाजिक आव्हानांचा सामना करते. या स्थानामुळे तिचे विचार खोल नसतात. त्याला दुसरी कारणं आहेत. खोल असतात. पुन्हा नक्षत्र आहेच. बाकीचे ग्रह आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त एकट्या बुधावर असं विचार करणं चुकीचं आहे. अभ्यासाचा अभाव असतो. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत चुका होतात. हो, वेळातला बुध हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत चुका करतो. हे मी अनुभवलंय बऱ्याच पत्रिकांमध्ये, की ज्यांचा 12व्या स्थानात बुध असतो अशा व्यक्तींचे निर्णय आयुष्यातले पर्सनल लेवलवर घेतलेले निर्णय फार चुकलेले असतात. माध्यमांमुळे अपकीर्ती निर्माण होऊ शकते. खोट्या अफवांमुळे प्रतिष्ठा कमी होते. चुकीच्या माणसांच्या संगतीत राहू शकतात. हे पण बरोबर आहे. 12व्या स्थानातला बुध हा बऱ्याचदा चुकीच्या माणसांच्या संगतीत आणतो आणि त्यामुळे ह्यांचं नुकसान होतं. ह्या व्यक्तींचा स्वभाव देवभळ असून पटकन विश्वास ठेवतात. 12व्या स्थानातला बुध असणाऱ्या व्यक्ती मंत्र, तंत्र, गूढशास्त्र आणि इष्टसिद्धीसाठी प्रवास यावर सहज विश्वास ठेवतात, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता वाढते. तसेच परधनाची तीव्र इच्छा असते. त्यांचे भाषण कुणी ही महत्वाचे मानत नाही. त्यामुळे सामाजिक प्रभाव मर्यादित असतो. मात्र जर द्वादश स्थानात बुध शुभ संबंधित असेल तर उपासना, गूढशास्त्रांचा अभ्यास, इष्टसिद्धीसाठी केलेले प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरतात. व्यक्तीला मानसिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. आता पुढल्या वेळेला प्रत्येक राशीतला बुध बघूयात आणि बुधाची युती प्रत्येक राशीमध्ये ग्रहाबरोबरची युती कशी फळ देईल हे पुढच्या वेळेला बघूयात. बऱ्याचदा बुध हा प्रथम स्थानामध्ये, दशम स्थानामध्ये चांगली फळं देतो. बुध शनी युती खोटं पण बोलतात बऱ्याचदा, पण लग्न स्थानात आणि दशम स्थानामध्ये चांगली भेटतात फळं बुधाची. कोणाला काय विचारायचंय? सोबत मंगळ असेल तर मॅडम, हा, सोबत मंगळ असेल बुधाच्या तर? आता पुढे सांगणार आहे ना मी सगळ्या गोष्टी. ओके. म्हणाले ना तुम्हाला राशी आणि ग्रहांबरोबरची युती ओके. कशी फळ देईल ते सांगणार आहे पुढे. आता तर स्थानं झाली ना आपली. ठीक आहे. आता हे कसं आहे माहितीये का, हळूहळू आहे ना, हे मी आता ज्योतिषाच्या नोट्स तयार माझ्या कमी होत्या ना, त्यामुळे मी आता तर तयार करायला घेतल्यात आणि ते झाल्यात आणि बहुतेक करून आपला क्लास 6 महिन्यामध्ये संपेल. मी पटपट संपून टाकणार आहे क्लास घेऊन. परत पुढच्या वर्षी परत नवीन बॅच चालू करायची आहे मला. ती पण फ्री मध्ये चालू करेल. तेव्हा तुमच्या ओळखीच्यांना जॉईन करा. मग तेव्हा तर पटकन होऊन जाईल, कारण तेव्हा नोट्स तयार असतील. त्यावेळेला जास्त वेळ नाही लागणार आपल्याला क्लास पूर्ण करायला. ठीक आहे. काही विचारायचं कोणाला? चला मग, बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम. धन्यवाद मॅडम. हा, आणि ऐका ना, Good night. ह्याच्यातलं किती जुळलं का काही पत्रिकेमध्ये तुमच्या कोणाच्या बुध वगैरे असेल? हा, माझ्या मोठ्या भावाच्या पंचम स्थानात मिथुनेचा बुध आहे आणि हा. तो सीए आहे आणि तो कोकण रेल्वेत उच्च पदावर आहे. हा, म्हणजे ते जुळलं ना. हा, हा. मी सांगणार माझा होतो पण एक मगाशी. मित्र आहे. हा माझा पण एक मित्र आहे, प्रथम स्थानामध्ये बुध आहे. तो 2-3 व्यवसाय करतो. हा, म्हणजे काही गोष्टी जुळतात बऱ्याचशा. नाही, हो. जुळतं मॅडम. ठीक आणि आहे. मोठा भाऊ पंचमात बुध आहे मिथुनेतला, म्हणजे बोलण्यात पण खूप वक्तृत्व शैली खूपच चांगली आहे त्याची. हो, चालेल चालेल, ठीक आहे. चला, हा खरं तर मी तुम्हाला शिकवते ना, हा ऍडव्हान्स कोर्स आहे. किती काय काय शिकवते त्याच्यामध्ये. बघू आता पुढची 2 वर्ष शिकवणार आहे फ्री मध्ये, त्याच्यानंतर नाही शिकवणार आहे. 2 बॅचेस तरी फ्री मध्ये शिकवेल मी, फ्री मध्ये. ताई माझ्या अष्टमात स्वतःच्या तुळेचा बुध आहे. अच्छा, ओके. आणि तो राहू सोबत आहे, राहू मग. अरे बापरे, पत्नीच्या नाही संबंधित. मंगळासोबत आहे, मंगळासोबत. अरे रे, पत्नीच्या सोबत चिंता. मंगळासोबत आहे तो अष्टमामध्ये स्वतःच्या. पत्नीच्या घरची आर्थिक परिस्थिती थोडीशी खराब असू शकते, किंवा तिच्या भावाच्या हो. संबंधित काहीतरी त्रास असू शकतो. अष्टम हो, स्थान ते तर आहेच सासरचं आहे. स्थान आहे ना, बरोबर. हा,
आता मॅडम माझ्या पण सप्तमात बुध शुक्र आणि चंद्र आहे मिथुनेचा. किती वर्षाचे असताना विवाह झाला? हा 23 वर्ष. बघा, लवकर विवाह मगाशी सांगितलं ना. हा पण तुम्ही मगाशी हेही सांगितलं की सप्तमातला बुध जरा चांगला नसतो, म्हणजे मला ते नाही कळालं. हा, म्हणजे जर तो बिघडला असेल तर तो रिपिटेशन करवतो. हा बिघडला म्हणजे पाप करतरी ते. हो. इकडे षष्ठात रवी मंगळ आहे आणि अष्टमात राहू डायव्होर्स आहे. होतात, 2 लग्न होतात, अशा गोष्टी होतात. हा जर तो म्हणूनच माझं लग्नाच्याच वेळेला कुंभ लग्न केलंय. हो, हा सप्तमातला बरोबर. बुध. असं आहे का ते? ओके हो, ओके. असं आहे, असं आहे. आणि नवमामध्ये माझ्या मिस्टरांचा बुध आहे, तर त्यांना 32व्या वर्षी माझं लग्न झाल्याबरोबर भाग्योदय झाला आहे. हे पण खरं आहे. हा, हा ठीक आहे. ओके. चला, थँक्यू मॅडम. ठीक आहे. आता पुढच्या वेळेला आपण हे बाकीचं संपूया, त्याच्यानंतर गुरु घेऊया, मग शुक्र आणि हो शनी, हो ग्रह संपून टाकूया सगळे. मग आपण 12 लग्न 12 लग्न घ्यायचे. ठीक आहे. बरोबर. हो पण हॅलो. मॅडम आता तुम्ही बुध सांगितले ते कुठल्याही राशीत असले तर चालतील का? सगळे जे स्थानांमध्ये सांगितले ते? स्थानांच्या संबंधित फळं सांगले. आता राशींच्या नुसार तो कसा रिॲक्ट होईल ते पुढे ना. पुढे. ओके ओके. थँक्यू. हो ओके. अच्छा अच्छा. ठीक आहे. चला, बाय, गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड थँक्यू. नाईट गुड नाईट.